की या ठिकाणी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तिथून याची आपण सुरुवात केली तर यापेक्षा अधिक उत्तम योग काय असू शकेल। आणि मग आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांना कर्जमुक्त केलं, नवीन कर्ज घेण्याकरता पात्र केलं। आज कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देखील त्यांना दिलेलं आहे। आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही घोषणा केली होती की आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ। आणि त्यानंतर सरकार आलं, मग ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या। सगळ्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा आशीर्वाद शेतकऱ्यांनी आणि लोकांनी आम्हाला दिला, सगळीकडे आम्हाला निवडून दिलं। खरं म्हणजे पुढे कुठलंही इलेक्शन नव्हतं। साधारणपणे राजकीय नेते इलेक्शन आलं की कर्जमाफीचं बोलतात आणि इलेक्शन आलं कीच कर्जमाफी करतात, पण सगळी इलेक्शन झाली, पुढची 5 वर्ष कुठलंही इलेक्शन नसताना आमच्या सरकारने सांगितलं शेतकऱ्याला दिलेला शब्द हा आम्ही मोडणार नाही आणि आपण देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत। आणि मला अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे कर्जमाफीची भव्य सुरुवात करायची आमच्या मनामध्ये होतं, पण ज्यावेळी हा मेळावा या ठिकाणी ठरला त्यावेळी मनात आमच्या सगळ्यांच्याच हे आलं की या ठिकाणी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तिथून याची आपण सुरुवात केली तर यापेक्षा अधिक उत्तम योग काय असू शकेल। आणि मग आमच्या सहकार विभागाला कामी लावलं आणि अतिशय वेगाने सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी, 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। आणि आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातले 7 शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांना कर्जमुक्त केलं, नवीन कर्ज घेण्याकरता पात्र केलं। आज कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देखील त्यांना दिलेलं आहे आणि नवीन कर्जाचं वाटप देखील त्यांच्या हातामध्ये आपण केलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे याची सुरुवात आपण केली आहे।